प्रणवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्यात्मदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातने सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्ये नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशीविभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरात् अरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। बोले श्रीमद् भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। तर श्रीमद् भागवत महापुराण अत्यंत दिव्य सत्संग आणि यामध्ये काल आपण सर्वांनी श्रवण केलं होतं, ज्यामध्ये भगवती सती त्यांना फार आग्रह आहे कशाचा, माहेरी जाण्याचा. कशा करता, वडिलांच्या घरी मोठा यज्ञ चाललेला आहे आणि आपण मात्र गेलंच पाहिजे, अशा प्रकारे त्या ठिकाणी अत्यंत आग्रह केला. आग्रहामध्ये भगवान शंकर खूप व्यवस्थित प्रकारे समजावून सांगतात की देवी नाही गेलं पाहिजे. अनेक प्रकारे समजावून सांगूनही जेव्हा भगवती सतीने काय ऐकलं नाही, तेव्हा भगवान शंकर आता इलाज नाही म्हणून मग काय करतात, जेव्हा सती निघाल्या एक अत्यंत वेगामध्ये रस्त्याने चालत 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 बऱ्याच पुढे गेल्या, तेव्हा पाठीमागून नंदी आदी सर्वांना शिवगणांना त्या ठिकाणी भूत प्रेत आदी जेवढे आहेत भगवान शंकरांनी सर्वांना पाठवून दिलं. सगळ्या दास दासी आणि अगदी राजथाटामध्ये एका महाराणीप्रमाणे त्या ठिकाणी आता भगवती सती आपल्या वडिलांच्या घरी त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. आणि त्या गेल्यानंतर त्या ठिकाणी आता यज्ञशाळा जिथे आहे तिथे भगवती सती पोहोचल्या, आपल्या वडिलांच्या घरी पोहोचल्या. गेल्यानंतर काय झालं बरं तिथे, हा आपला कालचा प्रश्न होता. तर तिथे काय झालं असावं तुमच्या अंदाजे? विचारलं नसेल कुणी, बरोबर आहे. का बरं?
निमंत्रण नव्हतं. पण तरी पण एखादा व्यक्ती बिना निमंत्रणाचं तुमच्या घरी आला तर तुम्ही त्याला विचारणार नाही का? विचारावं लागेल ना. मग तसं इथे विचारलं असेल की नसेल? बघा, आता असा हा प्रसंग अत्यंत सुंदर खूप व्यवस्थित प्रकारे त्या ठिकाणी सांगितले की देवी सती त्या सरळ आपल्या पित्याच्या यज्ञशाळेमध्ये गेल्या. यज्ञशाळेमध्ये आपल्या सगळ्या सेवकांच्या सोबत जेव्हा तिथे गेल्या, त्यांनी पाहिलं. काय पाहिलं तर संपूर्ण यज्ञशाळेमध्ये चहूकडं काय चाललेलं आहे? वेद ध्वनीचा उच्चारण, वेद मंत्रांचं उच्चारण मोठ्या मोठ्यानं ऐकू येत आहे. आणि एवढ्या मोठ्या मोठ्यानं ऐकू येतंय की जणू काही ब्राह्मणांमध्ये स्पर्धा लागली आहे की सगळ्यात जास्त मोठ्यानं उंच स्वरामध्ये कोण म्हणू शकतं, अशा प्रकारची स्पर्धा चालली आहे जणू काही. एवढ्या मोठ्या मोठ्याने सगळे ब्राह्मण लोक काय करतात? मंत्र उच्चारण करतात. आणि त्यामध्ये सांगितले की इतक्या सुंदर प्रकारे यज्ञशाळा सजवलेली होती, अत्यंत सुंदर प्रकारे तोरण बांधलेली, फुलांच्या माळा बांधलेल्या, अत्यंत सुंदर प्रकारे गोबराने लेपन केलेलं, अत्यंत पवित्र चारही दिशांनी रांगोळ्या केलेल्या. आणि त्याचमध्ये यज्ञशाळेच्या आतमध्ये सांगितले की सगळ्या देवी देवतांना, सगळ्या ब्रह्मर्षी लोकांना, सगळ्यांना त्या ठिकाणी सुंदर प्रकारे आसन देऊन विराजित केलेलं होतं. सगळ्यांना सुंदर सुंदर आसनं दिली होती बसण्याकरता. ठीक आहे, सगळ्यांना व्यवस्थित वाटलं. त्याचमध्ये सांगितले की तिथे यज्ञ कुंडामध्ये टाकण्याकरता, आहुती देण्याकरता, यज्ञामध्ये आहुती देण्याकरता ज्या ज्या सगळ्या वस्तू उपयोगी असतात त्या सर्व वस्तूंना त्या ठिकाणी सुंदर सुंदर पात्रांमध्ये सजवलं होतं. जसं सांगितलं याच्यामध्ये की ते पात्र जे आहेत ते कुठे मातीचे होते, कुठे सांगितलं ते की लाकडाचे पात्र होते, कुठे लोखंडाचे होते, कुठे सोन्याचे पात्र होते, कुठे चांदीचे, कुठे चांबड्याचे, आदी आदी करून सगळे पात्र जिथं जसं विधान आहे शास्त्राचं. तुम्ही म्हणणार दक्ष मोठा राजा आहे, प्रजापती, म्हटलं सगळे पात्र कसे असले पाहिजे? सोन्याचे असले पाहिजे. मग मातीच्या भांड्याची काय गरज पडली? तर तसं नाहीये. तुम्ही भले राजा असू द्या, परंतु वेदामध्ये जी आज्ञा आहे तुम्हाला काय केलं पाहिजे, कशानं केलं पाहिजे, तर ते पुण्य मिळणार आहे. अपूर्व कशाने मिळतं आहे हे महत्वाचं आहे. मग राजा आहे तर मग राजा आहे, समजा सांगितले गायीची सेवा केली राजाने तर त्याला पुत्र प्राप्त होईल, एखाद्यानं असं सांगितलं तर मग राजाने खूप मोठी गोशाळा उघडायची आणि सेवकांच्या द्वारे गोमातेची सेवा करायची, तर त्याचं पुण्य राजाला मिळणार नाही बरं का. काय केलं पाहिजे? जो व्यक्ती, जो सेवक गोमातेची सेवा करेल, बरे धन राजाचं लागतंय, पण जरी सेवा स्वतः शरीराने सेवक करतोय तर ते पुण्य जे आहे ते कुणाला लागेल? सेवकाला लागेल. त्याच प्रकारे सांगितलंय की राजाला जर पुण्य पाहिजे असेल तर काय करावं लागेल? त्या गायीची स्वतः सेवा करावी लागेल, स्वतः शेण पण उचलावं लागेल, स्वतः तिच्या वासराला दूध पाजावं लागेल, स्वतः गायीला न्हाऊ धुऊ घालावं लागेल, चारा आणून खाऊ घालावं लागेल, सगळं काही स्वतः राजाला करावं लागेल, तेव्हा त्याचं पुण्य त्याला मिळेल. एक विधान आहे शास्त्राचं, त्या विधानाला पालन केलं पाहिजे. मग या ठिकाणी तसंच सांगितले, दक्ष जरी राजा असला तरीही त्याच्याकडे जे विधान जे काही केलेलं आहे त्याप्रमाणे त्याला यज्ञ करावा लागेल. यज्ञामध्ये मातीच्या भांड्यांची गरज असते, त्यामध्ये आपल्याला आपली लाकडाच्या, लोखंडाच्या, चांबड्याच्या भांड्यांची सुद्धा आवश्यकता असते. अशा प्रकारे या सगळ्या पात्रांना सजवलेलं होतं. सुंदर प्रकारे त्या ठिकाणी सगळी शोभा सुंदर अशी दिसत होती. सगळं काही अत्यंत सुंदर वर्णन केले. याच मध्ये सांगितलंय की देवी सती जी आहे तिने चार दिशांनी बघितलं, अत्यंत सुंदर सगळं दिसते, पण माझ्याकडे मला पाहून सगळे कुणी मला धावून स्वागता करता प्रेमानं उत्सुक होऊन अत्यंत आनंद, अत्यंत उत्साहामध्ये कुणी आलंच नाही. कुणी माझ्या स्वागता करता अत्यंत प्रसन्न होऊन धावून आलं नाही. उलट त्यापेक्षा जास्त आणखी विचित्र प्रकार त्यांनी पाहिला की देवी सतींचे जे पिता दक्ष आहेत त्यांच्याद्वारे देवी सतीचा अपमान झाला, घोर अपमान झाला. त्या अपमानामध्ये तर बघा, जर दक्ष प्रजापतीने अपमान केला तर या यज्ञाचा जो स्वामी आहे, यज्ञ करणारा जो यज्ञ करता आहे दक्ष, याने जर सतीचा अपमान केलाय तर बाकी सगळे मग सतीचा मान ठेवायला गेले तर आणखी मोठं संकट येईल. म्हणून त्या भीतीनं दक्षाने हिचा अपमान केला, त्या भीतीनं देवी सतीची आई, त्यांच्या बहिणी, मावशा वगैरे जेवढ्या जमल्या होत्या ना सगळ्या, या सगळ्यांनी सुद्धा देवी सतीचं स्वागत करायची हिंमत दाखवली नाही. अनेक प्रकारे सगळं पाहिलं. देवी सतींना प्रचंड क्रोध आला, अत्यंत. बघा, आईच्या मनामध्ये तर फार भावना आली होती, गदगद झाली होती
की एवढ्या दीर्घ काळानंतर आपली मुलगी पाहायला मिळते. मुलगीला जसं पाहिलं त्याबरोबर देवी प्रसूती अत्यंत भावविभोर झाल्या. त्यांना असं वाटलं की लवकरच जाऊन देवी सतीला कवटाळावं. सगळ्या बहिणींना वाटलं, अत्यंत प्रेम आतुर झालं, गदगद झाल्या. तेव्हा अशा प्रकारे जेव्हा अत्यंत प्रेम त्यांचं जागं झालं तर न राहवता शेवटी त्यांनी काय केलं, देवी सतीला स्वतः हाताला धरून बोलवून घेतलं. सर्वांनी गळ्याला मिठी मारली. सर्वांनी त्या ठिकाणी अत्यंत प्रेमपूर्वक आनंदपूर्वक त्या ठिकाणी देवी सतीला, एवढ्या दूरच्या यात्रेवरून आली ना म्हणून मग चांगल्यापैकी कुठेतरी बसवलं, पाणी वगैरे देण्याकरता, वस्त्र वगैरे नवीन म्हणजे बदला, अशा प्रकारे अत्यंत सुंदर सगळी औपचारिकता, वस्त्र सुंदर सुंदर आभूषण आदी आदी सगळं त्या ठिकाणी देवी सतीला दिलं. परंतु देवी सतीनं ते घ्यावं का बरं नाही घ्यावं? कारण देवी सतीने पाहिलं की माझा अपमान होतोय आणि अपमान देवी सतीचा करतच नाहीयेत मुळात. का? कारण की देवी सती यांची मुलगी आहे, यांचं परस्पर तर वैर काहीच नाहीये. मग तरीही अपमान होतोय कारण की हा अपमान देवी सतीचा नाही तर कोणाचा आहे? भगवान शंकरांचा आहे. आणि देवीने पाहिलं, सती पाहते की या संपूर्ण यज्ञ मंडपामध्ये सगळीकडे सगळ्या देवतांचे भाग ठेवलेले आहेत. सगळ्या देवतांना आसन दिलेले आहेत. सगळ्या देवतांच्या आवाहन आहे, उपचार आहे. परंतु भगवान शंकरांचं स्थान कुठेही पाहायला मिळत. भगवान शंकरांचा भाग त्या ठिकाणी देवी सतीला पाहायला मिळाला नाही. अत्यंत क्रोध आला, अत्यंत अपमान, घोर अपमान. भगवान शंकरांचा एवढा मोठा अपमान झालेला पाहून देवी सतीनं त्या ठिकाणी त्यांना दिलेला जो मान, कुठे कोणाकडून? आईकडून, बहिणींकडून, हा सगळा मान स्वीकारला नाही, त्याग केला त्या मानाचा. उलट त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी अत्यंत क्रोधामध्ये आविष्ट झाल्या. अत्यंत क्रोध, एवढा क्रोध आला की असं वाटलं की आता ही देवी एवढी भयंकर कुपित झालीये, चंडी झालीये की संपूर्ण त्रैलोक्याला आता काय करेल? राख करेल, जाळून टाकेल, भस्म करून टाकेल. एवढा अत्यंत क्रोध देवी सतीच्या मनामध्ये आलेला दिसला. आणि अत्यंत क्रोधामध्ये रोषपूर्ण त्या ठिकाणी भगवान शंकरांच्या प्रती द्वेष करणाऱ्या दक्षाप्रती अत्यंत कटाक्षाच्या नजरेनं त्या ठिकाणी देवी सतीनं पाहिलं. आणि एकदम अत्यंत क्रोधामध्ये आलेला माणूस जो नाही का, त्याची वाणी कशी लडखडून जाते. एकदम राग आल्यानंतर तो काय बोलतो त्याचंही त्याला कळत नाही. पण राग आल्यानंतर जीभ सुद्धा थरथर कापते बरं का, बोलताही थरथर कापते. देवी सतीची जीभ तशीच अत्यंत थरथर कापते. त्या थरथरत्या वाणीमध्ये देवी सतीनं अत्यंत सुंदर प्रकारे दक्षाला बोललेली आहे. काय बोलले तर सांगितलं देवी सती, देव्युवाच न यस्य लोके स्त्यतिशायनः प्रिय तथा प्रियो देहभृतां प्रियात्मनः तस्मिन् समस्तात्मनि मुक्त वैरके ऋते भवन्तं कतमः प्रतीपयेत. त्या ठिकाणी देवी सती बोलते की हे पिता, कोण? दक्ष. हे पिता, एवढं बोलू नाही पिता, बघा पिता म्हणून त्या ठिकाणी संबोधन केलंय की भगवान शंकर परमात्मा यांच्यापेक्षा मोठा श्रेष्ठ देवता संपूर्ण त्रैलोक्यात नाही. तुम्ही सगळीकडे फिरून पहा, समस्त देहधारी जेवढे लोक आहेत, जेवढे प्राणी आहेत, जेवढे भूत आहेत, जेवढं चराचर आहे, या सर्वांचा एकमात्र स्वामी केवळ भगवान शिव ही आहे. आणि हे भगवान परमात्मा, हे भगवान शिव सर्व प्राण्यांना जीवापेक्षाही अतिप्रिय आहे. कारण की हे शिव जे आहेत प्राण्यांचा आत्मा आहे आणि आत्म्यापेक्षा जास्त प्रिय लोकांना काहीच नाही. बरोबर आहे ना? आहे का हो? आत्म्यापेक्षा, आपल्या स्वतःपेक्षा आपल्याला आणखी प्रिय काय आहे? स्वतःपेक्षा जास्त. आपण म्हणू नाही, मला माझ्यापेक्षाही जास्त माझे मुलं प्यारे आहेत, माझ्यापेक्षाही जास्त मला कोणीतरी आणखी विशेष कोणी आवडते. आपल्यापेक्षाही जास्त आपल्याला कोणी आवडू शकत नाही. शास्त्राने सांगितलंय की आपल्याला पत्नीसाठी आवडत नाही, ती आपल्यासाठी आवडते. ती आपली पत्नी म्हणून आवडते, दुसऱ्याची कशाला आवडेल? पुत्र, हा पुत्र माझा आहे, याला मी उत्पन्न केलंय म्हणून याच्या प्रती माझा लोभ आहे, याच्या प्रती माझा काय आसक्ती आहे. मग हा माझा आहे म्हणून मला आवडतो. हा पुत्रासाठी मला आवडत नाही, तर मला माझ्यासाठी आवडतो, कारण हा माझा आहे. दुसऱ्याचा पुत्र, मग पुत्र आवडतो म्हणजे सगळ्यांच्याच पोरांवर तुम्ही प्रेम करायला पाहिजे सारख्या प्रमाणात. पण होतं का ते? का नाही होत?
कारण की तो जो पुत्र आहे तो माझ्यासाठी नाहीये, हा माझ्यासाठी आहे. मग काय बरं तुमच्यासाठी काय करणार आहे तो नेमकं? नाही, पण काही करणार नाही तरी पण मनामध्ये काय बघा, काही करणार नाही हे कळालंय तरीही तो माझा आहे ना, त्याच्याप्रती अधिक प्रेम असणार. मग पुत्र जो आहे त्याच्याकरता आपल्याला आवडत नाही, तो पुत्र आपल्याला आपल्याकरता आवडतो. पत्नी आपल्याला आपल्याकरता आवडते, पती आपल्याला आपल्याकरता आवडतात. धन संपत्ती आदी करून जेवढ्या वस्तू चराचरामध्ये आहेत या सर्व आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. उपनिषदाने स्पष्ट सांगितलंय, स्वतःसाठी आत्मनस्तु कामाय सर्वं, सगळं जे काही आपल्याला आवडतं जगामध्ये हे सगळंचे सगळं आपल्याला आपल्यासाठी आवडतं, दुसऱ्याकरता आवडत नाही. मग हे जे आहे, जसं लहान लहान मुलं आहेत, तुम्ही छान छान त्यांना कपडे आणता, 2-2, 4-4 हजाराचे कपडे आणता, बरोबर आहे ना. आजकाल तर कपड्यांची फारच किंमत अगदी आकाशाला ढगाला पोहोचली. आणि मग एवढे महागाचे कपडे तुम्ही 1.5-2 वर्षाच्या पोरांना घालता, त्यांना काय कळतं? त्यात फाटके तुटके कपडे घातले काही फरक पडणार नाही. आणि त्याला तुम्ही 4 हजाराचे 10 हजाराचे कपडे घाला तरी त्याला फरक पडत नाही. मग तुम्ही का घालता 4 हजाराचे? त्याला फरकच पडत नाही. तुम्ही 200 रुपयाचं पण घालू शकता ना, तरीही नाही घालत का? हा नाही, आपलं आहे, परंतु त्याने 200 रुपयाचं घालायचं हे तुम्हाला नाही आवडणार. त्याने त्याच जागी 2 हजाराचं घातलं तर ते तुम्हाला आवडेल. म्हणजे तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही घालताय. त्याला काय आवडते आणि त्याला काय नाही आवडत याच्याकडे घेणं देणंच नाहीये, पाहतच नाही. आपल्याला जे आवडते ते आपल्याला आपण करावं असं वाटतं. जे काही करतो आपल्याला आवडतं म्हणून करतो. जसं सेवेमध्ये पण असतं नाही का. एकदा मी सांगितलं होतं, एखाद्याला वाटलं फार सेवा करायची इच्छा आहे तर स्वामीजींनी आमच्या घरी यावं, पुरणपोळी खावी. ठीक आहे, ते काय पुरणपोळी खात नाही, पण तुमच्या आग्रहाने एखादी खाल्ली, पण तुमची इच्छा आहे की आणखी एखादी खावं. पण तुम्ही तुमच्या इच्छेला पूर्ण करण्याकरता, तुम्ही स्वतःला संतुष्ट करण्याकरता त्या ठिकाणी त्यांना जेवू घालताय की त्यांना संतुष्ट करायचे, स्वतःला संतुष्ट करायचे की त्यांना करायचे, हा महत्वाचा प्रश्न आहे. जर त्यांना संतुष्ट करायचे तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांना जेवू द्या. तुम्ही जर आणखी आग्रह करताय याचा अर्थ तुम्ही त्यांना नाही स्वतःला संतुष्ट करताय. हा 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 त्यांनी खाल्लं बरं का, पण गेल्यानंतर त्यांचं काय झालं काय माहिती आहे. त्याच्यामुळे या संसारामध्ये ज्या काही वस्तू, ज्या काही क्रिया, जे काही कर्म केलं जातं हे सगळंच्या सगळं दुसऱ्यासाठी नव्हे तर केवळ आपल्या सुखाकरताय. आपल्याला आनंद मिळावा, आपल्याला यातून सुख मिळावं हीच अपेक्षा असते. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. तसंच तो जो आत्मा आहे ना, या आतमध्ये बसलेला आहे म्हणजे काय? आत्मनस्तु कामाय म्हणजे काय? आपल्या आतमध्ये कोणीतरी तो बसलेला आहे जो आपल्याला सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहे आणि त्याच्याकरता आपल्याला बाकी सगळ्या वस्तू प्रिय वाटतात. वस्तुतः त्याला ह्याची गरज नाहीये, परंतु आपण मोहामध्ये पडले म्हणून त्याला त्या सगळ्या गोष्टी पुरवत राहतो. वस्तुतः आनंदाचा सागर आहे तो, आणि हाच आत्मा सर्वांना सर्वाधिक प्रिय आहे. हा जीव सर्वांना प्रिय आहे. बरोबर आहे ना? बरोबर की नाही? बघा, एखादा एखाद्या व्यक्तीला तुम्ही काय केलं, एखादा समजा पाण्याचा हौद वगैरे फुल भरलेला आहे, पाणी भरपूर आहे त्याच्यामध्ये, आणि तुम्ही त्याला असं मानेला पकडलं आणि जोरात त्याला पाण्यात दाबलं. नाक, तोंड, डोळे, कान वगैरे सगळं पाण्यात बुडतंय. आता त्याला म्हटलं तू असाच थांब. किती वेळ? 2 मिनिट फक्त 2 मिनिट थांब. तू जर असा पाण्यात 2 मिनिटं थांबला की तुला मी 1 करोड रुपये देईल, असं त्याला सांगितलं. किती वेळ थांबेल? 5, 7, 10 सेकंद, 15, 20 सेकंद. जर थोडा प्राणायाम केलेला असेल चांगला तर फार तर 1 मिनिटभर, एवढं पण नाही. 30 सेकंद, 40 सेकंद, याच्या पुढे नाही थांबू शकणार. तो काय म्हणेल आता? तो काय म्हणेल? मला पहिलं बाहेर काढ, मला श्वास पाहिजे, पहिलं बाहेर काढ, मला मरायचं नाही, मला माझा जीव प्रिय आहे, मला माझा आत्मा प्रिय आहे, जे आहे. मग तो माणूस काय म्हणेल? अरे नाही नाही नाही, थांब तू थोडा वेळ, 2 मिनिटं थांब फक्त, तुला मी 2 करोड रुपये देतो. नाही नाही, मला पहिलं बाहेर काढ. अरे बाबा, तुला मी 10 करोड रुपये देतो, आता तरी थांब पाण्यामध्ये. तो काय म्हणेल? तुझे पैसे तुझ्याकडे ठेव, मला श्वास घेऊ दे. याचा अर्थ जगाची संपत्ती जरी तुमच्या समोर आणून ठेवली तरीही तुम्ही मरायला तयार होणार नाही. याचा अर्थ जीव माणसाला केवढा प्रिय आहे बघा. ते लोक नाही का जे मरतात, जे अगदी तात्काळ मरतात ना, त्यांचं काही ऐकायला मिळत नाही, पण जे भाजून घेतात स्वतःला, ते दवाखान्यात जेव्हा पडतात ना, ते काही काळात म्हणतात, ओ बघा ना, मला वाचवा ना, मला मरायचं नाही. मरण जेव्हा जवळ दिसतं ना एकदम, तेव्हा म्हणतात मला मरायचं
नाहीये, त्यांना मृत्यूची आता भीती वाटते. तेव्हा रागाच्या भरात काहीतरी करून बसले, पण आता मात्र त्यांना मरायचं नाही, जीव प्रिय आहे. कारण की आत्मा सर्वांचा सर्वाधिक प्रिय आहे आणि तोच जो आत्मा आहे, जो सर्वांना प्रिय आहे, तोच आत्मा कोण आहे? भगवान शिव आहे. मग शिव याचा अर्थ सगळ्या जगाला शिव प्रिय आहे. नकळत का होईना पण सर्वांना शिवही प्रिय आहे. परंतु भगवान शंकरांना ना कोणी प्रिय आहे ना कोणी अप्रिय आहे. कुणी अत्यंत विशेष, हा फार माझा प्रिय आहे, फार माझा प्रेमाचा माणूस आहे, आणि हा माझा अत्यंत अप्रिय व्यक्ती, असं काहीही नाही. भगवान शंकरांना सगळे लोक सारखे आहेत. जर प्रिय आहे तर सगळे प्रिय आहेत, आणि अप्रिय उदासीन भाव आहे परमात्म्यामध्ये, जर ते निरंतर समाधिस्थ आहेत तर ते कोणालाच विचारणार नाही. ते आपल्या उदासीन स्थितीमध्ये निरंतर निमग्न आहेत. तेच सांगितलंय की भगवान शंकर जे सर्व प्राण्यांचे अतिप्रिय आहेत, त्यांच्याशी वैर भलं कोणाचं असू शकतं हो? कोणाचं कोणी वैर ठेवेल भगवान शंकरासोबत? काही कारण आहे का वैर ठेवायचं? मग तेच देवी सती सांगते की काहीही कारण नाही. संपूर्ण चराचराचे जे स्वामी आहेत बघा, भगवान शिव, त्यांच्याशिवाय तर संपूर्ण जगत चराचर स्मशान आहे. परमात्मा स्मशानात राहतात, परंतु ते स्वतः त्या ठिकाणी हे दाखवतात की वस्तुतः शिव ही सत्य आहे, आणि त्या सत्य सनातन परमात्म्याला नाही जाणलं तर संपूर्ण चराचर स्मशान आहे. सगळं विश्व काय? स्मशान आहे. सगळे मरणारे आहेत. जातस्य हि ध्रुवो मृत्यू, सर्व मरणारं आहे, म्रियमाण आहे. अशा प्रकारे या सुंदर प्रकारे देवी सती सांगते, म्हणते हे द्विजवर, हे पिता, हे ब्राह्मण देवता, म्हणजे पित्यालाच बोललंय, हे द्विजवर, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बघा एवढे दुष्कर्म करतायत, तुम्ही स्वतःला एवढं घमंडामध्ये अहंकारामध्ये फुगवून ठेवलंय की तुम्हाला चांगल्या 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 गुणामध्ये सुद्धा काय दिसतो? दोष. चांगल्या गुणामध्ये दोष दिसतो. बरोबर आहे ना? ज्याची नजरच दोष दृष्टी आहे, ज्याची नजरच खराब आहे ना, तो माणूस चांगले खूप चांगले गुण आहेत एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये, खूप चांगले गुण आहेत, पण त्याची दृष्टी कुठे असते? याने कदाचित काहीतरी चूक करावी, याने कदाचित कुठेतरी थोडा तरी दोष काढायचा, म्हणजे सगळं तो माणूस चांगलं करतो, पण त्याच्याकडे थोडासाही आपण दोष पाहतो, थोडाही दोष पाहतो आणि त्याचंच रडगाणं गात बसतो. ही जी दोष दृष्टी आहे ही अत्यंत तामसिक लोकांची आहे. ही दृष्टी बदलली पाहिजे. त्या उलट सांगितले संत महापुरुष काय करतात, तर अनेक दोषयुक्त असलेला जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये एखादा गुण शोधून काढतात. अनेक दोष पाहणारा, खूप दोष आहेत एखाद्या व्यक्तीमध्ये, अनेक दोष, पण एखादा तरी चांगला गुण असेल ना, त्या गुणालाच त्याला बाहेर काढतात, त्याला प्रेरणा देतात आणि त्या प्रेरणेतून बाकीच्या सगळ्या दोषांचं ते निर्मूलन करू शकतात. एवढं मोठं सामर्थ्य कुणाकडे आहे? संत महापुरुषांच्याकडे. मग तेच सांगितले की जसं बघा चंद्र आहे, चंद्राकडे किती छान छान गुण आहेत बरं. जसं दिवसभर उन्हाने पृथ्वी तापून निघते, अत्यंत प्रचंड तापून निघते पृथ्वी, आणि त्याच तापलेल्या पृथ्वीवर जेव्हा चंद्राचे कोमल अत्यंत शीतल किरण पडतात तेव्हा ती पृथ्वी सुखावून जाते, अत्यंत आनंद वाटतो. म्हणून तो चंद्राला कुमुद म्हटलेलं आहे. कुमुद म्हणजे पृथ्वीला आनंद देणारा. मग अशा प्रकारे हा जो चंद्र आहे शीतल आहे, शांत आहे, स्वच्छ आहे, सफेद आहे, चमक आहे, प्रतिदिन वाढणारा आहे. त्या चंद्रामध्ये सुद्धा डाग पाहिला जातो. बरोबर आहे ना? सगळे चांगले गुण आहेत चंद्रामध्ये, तरीही काय दाग आहे, बेदाग नाहीये. सगळे गुण पाहिले पण त्या गुणामध्ये सुद्धा एक दोष शोधून काढतात. पण संत महापुरुषांचं कसं चरित्र आहे बघा. सगळं चिखलच चिखल आहे. जसं चिखल आहे, चिखलामध्ये कमळ पाहतात ते. हे नाही म्हणत की हा जे कमळ आहे ते चिखलात उगवलेलं आहे, पण नाही, सगळा चिखल आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा काय कमळ आहे. चांगलं शोधून काढतात. सगळ्या वाईट गोष्टीमध्ये ते चांगलं शोधून काढतात. ही संत महापुरुषांची दृष्टी आहे. एखाद्या व्यक्तीला वर काढण्याकरता ते असं नाही म्हणत तू असाच आहे, तू तसाच आहे. त्याचं मनोबल आणखी आणखी वाढावं म्हणून त्या सगळ्या दोषांचं कधी ते स्मरण करत नाही. उलट एखाद्याला, हा तुम्ही बाकी सगळं पाप करताय बरं ठीक आहे, पण तुम्ही एखादं जरी पुण्यकाम करत असाल ना तर त्या पुण्यकामाची ते प्रशंसा करतील. वा खूप छान बरं का, हे तुम्ही केलं ना, वा वा एकदम छान झालं. बरं आता हेच ना आपल्याला काय करायचं, थोडंसं अजून वाढवायचं. ते काय करतील, प्रेरणा देतील आणि तुमचा जो वेळ आहे अधिकाधिक थोडा 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 करून त्या पुण्यकामामध्ये लावतील. आणि एक दिवस असा येईल
की तुमचा सगळा वेळ जो आहे पुण्य कामामध्ये खर्च होईल, मग तुम्हाला पाप करायला वेळच कुठे मिळतोय? बरोबर आहे ना? मग तुमचं जे पाप आहे ते आपोआप त्याचं क्षालन होऊन जाते. हे संत महापुरुषांच्याकडे असलेलं सामर्थ्य आहे. तरीही असे जे संत महात्मा आहेत ना, यांच्याकडेही दोष पाहणारे हे दक्ष प्रजापती सारखे लोक असतात. ते काय करतात? दोष पाहतात. आणि त्या दोष नुसतं पाहून नाही थांबत, त्या दोषांचं ते उच्चारणही करतात, वर्णनही करतात की असं असं आहे, तसं तसं आहे. एखाद्या संत महापुरुषांच्या जवळ जर चुकून एखादा दोष दिसत असेल ना, तर त्याला दोष नाही समजायचं. तो सुद्धा काहीतरी एक असा प्रसंग आहे जेणेकरून त्यांची लीला म्हणून ते करतायत, किंवा प्रारब्धगत सुद्धा काही काही कर्म नकळत होऊन जातात, ते त्यांनाही माहीत नसतं. त्याला दोष समजायचं नाही. कारण की बघा, लोक म्हणतात की सगळ्यात उत्तम आचरण कोणतं, सगळ्यात उत्तम आचरण कोणाचं, असा प्रश्न विचारतात. तर सरळ सरळ हे उत्तर नाहीये की गुरूंचं सगळ्यात उत्तम आचरण असतं. कारण की कधी कधी प्रारब्धगत काहीतरी चुकीचं आचरण नकळत होऊन जातं. म्हणून त्या ठिकाणी सद्गुरूंचं आचरण जे आहे ते उत्तम आहे असं उत्तर दिलं नाही जात. तर काय उत्तर आहे? शास्त्राने जे आचरण करायला सांगितलं ते आचरण सर्वोत्तम आहे. याचा अर्थ काय? शास्त्रही सर्वोपरी आहे. शास्त्राने जी आज्ञा दिलेली आहे, शास्त्राने जे सांगितले तेच सर्वश्रेष्ठ आहे. सगळ्यात पेक्षा जास्त सुंदर, सगळ्यापेक्षा श्रेष्ठ केवळ शास्त्रही आहे. मग शास्त्राचे जे नियम पालन करणारे संत आहेत ते त्यामध्ये जर बसतात तर त्यांचं आचरण शुद्ध आहे, त्यांचं आचरण स्वच्छ आहे. आणि जर कधी कदाचित शास्त्राच्या विरुद्ध, शास्त्राच्या विपरीत एखादं काम जर त्यांच्याकडून घडलं गेलं तर त्याला तुम्ही काय करायचं? पाहायचं नाही. का नाही पाहायचं? कारण की सद्गुरूंच्याकडून इतर घडलेले सगळे जे कामं आहेत ते अत्यंत कसे अद्वितीय आहेत, अद्भुत आहेत, पराक्रमी आहेत. अशा प्रकारचे या सगळ्या सर्व कामांचा त्या ठिकाणी जर विचार केला, त्यात जर एखादं काहीतरी त्रुटीयुक्त काम घडलं तर ते कसं आहे? त्या ठिकाणी सांगितलंय की ते प्रारब्धाने घडलेलं आहे. पूर्वी कुठेतरी काहीतरी प्रारब्ध होता, त्या प्रारब्धानुसार ते घडून गेलं, परंतु त्या कर्माचा आणि ह्या संत महापुरुषांचा काही एक संबंध नाही. ते सदा सर्वदा या सर्व कर्मांपासून निर्लेप आहेत. आणि असे निर्लिप्त असणारे जे संत महापुरुष आहेत ना, ते अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीकडे ध्यानच देत नाही. त्यात सांगितलं की काय? की नाश्चर्यमेतद्यत सत्सु सर्वदा महद्विनिंदा कृणपात्मवादिषु सैर्षं महापुरुष पादपांसुभी निरस्त तेजस्सु तदेव शोभनम. ते सांगितलं संत महात्मा ते काय करतात? एखाद्याने जर त्यांची काही निंदा केली तर काय करतात? एखाद्याने जर काही निंदा केली तर ते त्याच्याकडे लक्ष देत नाही, ध्यानच देत नाही. तो काय म्हणतोय कळतच नाही त्यांना. तेच संत महापुरुषांच्या प्रमाणे म्हणजे भगवान शंकर जे आहेत, जसं दक्षाने निंदा केली त्यांनी ध्यानच दिलं नाही. संत महात्माही तसंच करतात, ध्यानच देत नाही कशाही प्रकारचं, घेतच नाही ना त्याला. बरोबर आहे. एकदा म्हणजे असं झालं होतं, एक संत महात्मा भिक्षा करायला गेले होते आणि जिथे भिक्षा करायला ते गेले, भवती भिक्षाम देही असं जेव्हा म्हटले, एका दारासमोर उभे राहिले. आतून एक कोणीतरी महिला आली आणि तिने पाहिलं की कोणीतरी महात्मा भिक्षा मागायला आलेत. तर ती त्यांना महात्मा न समजता भिकारी समजते आणि भिकारी समजून मोठमोठ्याने शिव्या द्यायला लागते. खूप शिव्या दिल्या, अनंत शिव्या दिल्या. आणि तरीही शेवटी त्या ठिकाणी खूप शिव्या देऊन झाल्यानंतर तरी महात्मा एकदा परत म्हणतात, भवती भिक्षाम देही. अशा प्रकारे बोलल्यानंतर ती बाई म्हणते, यांना काही आहे की नाही लाज लज्जा काही? म्हणजे बघा, एखाद्याला कुत्र्याला जरी हाड म्हटलं तरी तो निघून जातो. बरोबर आहे ना? तेवढी बुद्धी त्याला पण आहे. मग ती बाई विचार करते की ह्या महात्म्यांना एवढ्या शिव्या दिल्या मी, तरी यांना काही फरक कसा पडत नाही. तिने विचारलं की महाराज, मी तुम्हाला एवढ्या शिव्या दिल्या, त्याचं तुम्हाला काही वाटलं कसं काय नाही? ते म्हटले, ठीक आहे ना, तू शिव्या दिल्या ना, तू द्यायचं काम केलं, पण घ्यायचं का नाही हे माझं ठरतंय ना. जसं तू भिक्षा दिली, ती जर मी घेतली तर ती माझी झाली. तसंच तू शिव्या दिल्या, त्या मी घेतल्याच नाही तर त्या माझ्या कशा झाल्या? घेतलीच नाही. तू शिव्या दिल्या, तू शिव्या देऊन मोकळी झाली, पण त्या शिव्या मी घेतल्याच नाही. जर मी घेतल्याच नाही तर त्या राहिल्या कुणाकडं? तुझ्याकडेच राहिल्या. त्या मी घेतल्याच नाही, त्या तुझ्याकडेच राहिल्या. आणि जर त्या तुला पाहिजे असतील, त्या तुझ्यावर जर लागू होत असतील तर त्या तूच ठेव, मला नकोच आहे.
त्याशिवाय मला लागतच नाही. अशा प्रकारे संत महापुरुषांच्याकडे एवढी सकारात्मक दृष्टी असते. बघा, आपल्याला जर एखाद्याने शिवी दिली तर ती आपण लगेच घेतो आणि डोक्यातही घालतो आणि मलाच दिली म्हणून स्वतः ग्रहण करतो की नाही? संत महात्म्यांकडून हे शिकायचं की कोणी जर काही म्हटलं तर ते घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. तेवढा विवेक तर असतोच माणसाकडे. जर एखादी चांगली गोष्ट बरं का घेत नाही आपण लगेच? एखाद्याने चांगला सल्ला दिला, अरे बाबा थोडं सुधार, तू थोडं काम कर, थोडं घरामध्ये मदत कर, थोडं वाणीवर संयम ठेव, नुसतं काहीतरी बडबड करत असतो, थोडं शांत राहा, थोडा राग कमी कर, थोडं देवपूजा करत जा किंवा मोठ्या माणसांचं ऐकत जा. अशा प्रकारे जर कोणी सल्ला दिला तर तो का घेत नाही बरं लवकर? दिलेल्या शिव्या बरं लवकर घेतात. जे घ्यायला पाहिजे ते घेत नाही, नको ते घेत बसतात. ते सांगितलं, संत महात्मा घेत नाही. तुम्ही जे काही शिव्या वगैरे देताल, तुम्ही त्यांचा अपमान जो कराल ते त्याच्याकडे ध्यानच देत नाही, लक्षच देत नाही. आणि असं दुर्लक्ष करणारे जे संत महात्मे आहेत ना, संपूर्ण संसाराकडे दुर्लक्ष करून केवळ आत्मचिंतनामध्ये लक्ष ज्यांचं आहे, असे संत महात्मे अत्यंत श्रेष्ठ आहेत. मग ते सांगितले की असे जे संत आहेत ना, अशा संत महापुरुषांची जर चुकून हुकून निंदा केली, करायचीच नाही बरं का, निंदा करायचीच नाही. जर आपल्याला नाही त्यांची स्तुती करता येत ना, तर त्यांची निंदा कधी करायची नाही. कारण की आपल्याला किती जन्माचं पाप लागेल आणि कुठपर्यंत हे फेडत राहावं लागेल हे देवालाही ठाऊक नसतं. देवही विचार करू शकत नाही. भगवान म्हणतात, नाही मी काय नाही करू शकत, तुझं काही करू शकत नाही मी. तुझं संतांचा अपराध केला, परमात्माही म्हणतात माझ्याच्याने काही होऊ शकत नाही. बघा, भगवानही तिथे माघार घेतात. संत महापुरुषांचे एवढं मोठं सामर्थ्य आहे, एवढं मोठं सामर्थ्य की ते आमचे संत महापुरुष नेहमी सांगत असतात, संत जे आहेत ना ते कसे राजा आहेत. राजा ते कोणाच्या नियमाच्या अधीन जगत नाही ते कोणाच्या नियमाच्या अधीन. तुम्ही म्हणाल तुम्ही एवढा वेळ बसा इथे आणि मग तुम्ही आम्ही तुम्हाला हे देऊ, अमुक करू तमुक करू, तुम्ही आमचं एवढं करून द्या, तुम्ही आमचं एवढं सांगून द्या. संत महापुरुष काय आपल्या घरचे नोकर आहेत का की आपण त्यांना हे करा म्हणून सांगायचं? त्यांना कुठे 1 मिनिट बसवून ठेवणं सुद्धा आपल्यासाठी फार मोठा दोष आहे. आणि ते मुळात बसणारच नाही, तुमच्या म्हणण्यावरून ते बसणारच नाही. ते देवाला पण बसवून ठेवतील, देवाचं सुद्धा ते ऐकत नाही. देवाला यांचं ऐकावं लागतं, संत महापुरुषांचं देवाला ऐकावं लागतं. एवढं मोठं सामर्थ्य यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे हे राजा आहेत स्वतःचे. हे निरंतर आपल्या मस्तीमध्ये, फकिरीमध्ये जगतात. तुमच्याकडून काही मिळावं आणि तुम्ही काही त्यांना द्यावं ही कदाचितही अपेक्षा न बाळगता निरंतर आपल्या फकिरीमध्ये, मस्तीमध्ये जगत असतात. कधीही अपेक्षा नाही करणार, देत राहतील निरंतर. बघा, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा विचार करा, तुकाराम महाराजांचा विचार करा, एकनाथ महाराज आहेत, जनाबाई आहेत, किती संत आहेत बरं. एक संतांचे उदाहरण घ्या. या सर्व संतांना समाजाने जेवढा त्रास दिला त्याच्या बदल्यात यांनी काय केलं? तुम्ही त्रास द्यायचं काम केलं, त्यांनी तो घेतलाच नाही ना. मुळात म्हणजे त्यांनी घेतलाच नाही तो त्रास. त्याच्यामुळे त्यांनी घेतला नाही याचा अर्थ त्यांना तो त्रास झाला नाही. त्रासच नाही झाला म्हणून ते अत्यंत औदार्याने त्या ठिकाणी या संपूर्ण समाजाला आशीर्वादच देतात. काय चिंतन करतात ते? माऊलींनी पसायदान मागितलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. देवाकडे मागणं मागितलं. बघा, देवाकडे मागणं मागितलं. देवाकडे काय असं कमी हो? या संत महापुरुषांच्या साठी तर काहीही कमी नाहीये. देव काही जे मागेल ते द्यायला तयार आहे. पण देवाकडे काय मागितलं यांनी? संत महापुरुषांनी ना धन संपत्ती मागितली आहे का? तुकाराम महाराजांचे फार मोठे 25-30 एकरामध्ये वाडे बांधलेले आहेत, आहे का? प्रत्येक शहरामध्ये एक बंगला आहे तुकाराम महाराजांच्या नावाचा. तुकाराम महाराजांनी कमावून ठेवलेला आहे का? किती एकर शेती तुकाराम महाराजांच्या नावावर? बोला, आहे का? किती सोनं आहे? आज फार भयानक स्थिती झाली, फार भयानक. तो संत महापुरुषांचा स्टेटस पाहिला जातो. किती त्यांच्याकडे केवढा पैसा आहे, त्यांच्याकडे केवढी मोठी गाडी आहे, संत महापुरुषांच्याकडे केवढा मोठा आश्रम आहे, केवढे मोठे श्रीमंत भक्त त्यांच्या मागे पुढे फिरतात, केवढे शिष्य आहेत, केवढं मोठं पद त्यांच्याकडे आहे. या सगळ्यावरून त्यांची योग्यता ठरवली जाते. हे कोणी पाहिलं नाही जात की त्यांच्याकडे तप किती आहे, त्यांच्याकडे शास्त्रचिंतन किती आहे, साधना किती आहे, गुरुभक्ती किती आहे, त्याग, वैराग्य, ज्ञान हे कुणीही पाहत नाही.
ही फार भयान स्थिती आहे. तुमच्याकडे जर ज्ञान आहे, तुमच्याकडे जर तप आहे, मोजके लोक तुम्हाला मानतील, फार मोजके. पण तुमच्याकडे जर पैसा आहे, तुमच्याकडे मोठी गाडी, मोठे मोठे आश्रम बंगले, शिष्य मोठे शिष्य भक्त लोक आहेत, तर आज सगळं समाज, सगळी दुनिया तुमच्या पुढे येऊन झुकेल. का? फार मोठे महात्मे. त्याला मोठं म्हणायचं नाही बरं का, हा फार मोठा लोभ आहे. डोळ्याने जे दिसते ना, डोळे काय दाखवतात, जे नको पाहायला पाहिजे तेच दाखवते. वस्तुतः आत्मस्वरूप दाखवणं हे वास्तविक डोळ्यांचं काम आहे, आणि भौतिक डोळे ते दाखवू शकत नाही. भौतिक डोळे दृष्टीमयच दाखवणार आहेत, दोषमय दाखवणार आहेत, त्याच्यामध्ये दोषच असणार आहे. मग आज जे संत महापुरुष ज्यांना म्हटलं जातं, असं नाही की सगळेच तसेच बरं का, असे अनेक संत महात्मे आहेत ज्यांना प्रारब्धगत वैभव तर मिळालं, परंतु त्या वैभवाचंही त्यांना काही घेणं देणं नसतं. कारण की संत महापुरुषांचं वैभव काय, कालच आपला विषय झाला होता, आत्मचिंतन, शास्त्रचिंतन, भगवत स्मरण, या सगळ्यामध्ये निरंतर तल्लीन राहणं हेच त्यांचं वैभव आहे. आणि तरी भौतिक वैभव जरी त्यांना प्रारब्धाने मिळालं तरी त्याचा ना ते अहंकार बाळगतात नाही, त्याच्याविषयी त्यांची आसक्ती असते ना, ममत्व असतं. ते आले ते गेलं तरी गेलं, त्यांना त्याच्याशी आलं म्हणून खुशही नाही, आणि ते गेलं म्हणून त्याचं दुःखही नाही. अशा प्रकारे संत महापुरुष जे की निरंतर आत्मचिंतनामध्ये तल्लीन आहेत, अशा महापुरुषांची जर चुकून एखाद्याने थोडी जरी निंदा केली ना, भले आपण म्हणू त्यांच्या कानापर्यंत थोडी गेली ती निंदा, अहो ते ऐकतच नाही, समोर जरी केली तरी त्यांना काही फरक पडत नाही, त्यांच्या कानावर जायची गरजच काय. शास्त्राने सांगितले की अशा संतांची जर निंदा केली तर त्या संताच्या पायाच्या धुळीला फार राग येतो. ऐका, हे आत्ताच या भागवतामध्ये, या श्लोकामध्ये दिलंय की तुम्ही जी निंदा कराल त्या निंदेला ऐकून त्या संतांच्या पायाची धूळ आपल्यावर रागवते. याचा अर्थ काय? आपण म्हणतो ना, संतांच्या पायाची धूळ कपाळावर लावा, काय होईल? त्या धुळीमध्ये एवढं सामर्थ्य आहे की परमात्मा आपल्यावर प्रसन्न होऊन जातो. आणि जर त्याच संतांची निंदा केली तर ती धूळ आपल्यापासून अत्यंत सगळी श्री नष्ट करून टाकेल. सगळं वैभव, सगळं ज्ञान, जे काही पुण्य आपल्याकडे आहे ते सगळं तत्काळ नष्ट होऊन जाईल. म्हणून संत महापुरुषांची चुकूनही निंदा करायची नाही बरं का. एखाद्या वेळेस जर फार निंदा करायची वेळ आली ना एखाद्याची, तर तुम्ही कदाचित देवाची करा, देव ऐकून घेईल, पण संतांची निंदा केलेली देवाला खपत नाही, फार लक्षात ठेवा. म्हणून असं नाही की एखादा काय ते भौतिक बाहेरून तर त्यांचं दिसते असंच आहे, काय त्यांच्याकडे वैराग्य आहे का, तुमच्याकडे त्यांच्याकडे साधना आहे का, असं म्हणून तुम्ही उडवी पण करायची नाही बरं का, चुकून पण कधीही नाही. कारण की काय माहित आहे तो समोरचा किती मोठा अधिकारी आहे, आणि जर त्याचा अधिकार नाही पण आपला काय अधिकार आहे त्यांना काही बोलायचा? आपण कोणत्या बरं मातीतले आहेत, आपण कोणत्या पाण्यात उभे येतो हे आपल्याला कुठे माहिती आहे? आपल्याकडे काही एक अधिकार नाही, एकदम निरधिकार. आणि त्या ठिकाणी आपण एखाद्याचं योग्यता ठरवतो. आपली उंची एवढी आणि दुसऱ्याची उंची मोजायला निघालो, आपल्यापेक्षा केवढं उंच आहे माहिती नाही. अशा प्रकारे म्हणून संत महापुरुषांची चुकूनही निंदा करायची नाही, फार मोठा अपराध आहे. जर चुकून आपल्याकडून हा अपराध घडलाय ना, चुकून पण घडला असेल, आठवायचा आणि तत्काळ त्याचं प्रायश्चित सुरू करायचं. ते प्रायश्चित केवळ संतांची सेवाच आहे. ज्यांचा अपराध केलाय त्याच संतांच्या पायावरती डोकं टेकवून त्यांची निरंतर मनापासून सेवा करावी, हाच त्या ठिकाणी अपराध क्षालनाचे एकमात्र त्या ठिकाणी उपाय आहे. तेच त्या ठिकाणी देवी सती सांगते की माझे स्वामी तर अत्यंत महात्मा आहेत, मोठे महापुरुष आहेत. सगळे जेवढे महापुरुष आहेत ना जगामध्ये, या सगळ्या संत महापुरुषांचा आदर्श आहेत माझे स्वामी. आणि तुम्हाला काय वाटतं आमच्याकडे वैभव नाही? तुम्हाला वाटतं तुम्ही राजे आहात, तुमच्याकडे वैभव आहे, मोठे मोठे महाल आहेत, परंतु तुमचं सगळं वैभव माझ्या स्वामीच्या वैभवापुढे तुच्छ आहे, सगळं नगण्य आहे. माझे स्वामी अत्यंत दिव्य आहे. अमंगल रूप जरी दिसत असलं तरी सगळ्या जगाला मंगल प्रदान करणारे आहेत, शिव आहेत, सगळ्यांना कल्याण देणारे आहेत, पवित्र कीर्ती ज्यांची आहे. अशा प्रकारे अत्यंत सुंदर प्रकारे या ठिकाणी देवी सती आपल्या पतीचं वर्णन करते आणि आपले जे वडील आहेत त्यांना सांगते की तुम्ही हे बरं केलं नाही. बघा, भगवान शिव अत्यंत दिव्य आहे. केवळ नाव मुखामध्ये एकदा जरी शिव असं नाव चुकून जरी एखाद्याच्या तोंडात आलं तरीही त्याच्या अनेक जन्माचं पाप तत्काळ नष्ट होऊन जातं. वाचे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम. अनेक प्रमाणात बघा,
निरंतर शिव 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 निरंतर असं जरी मनामध्ये आलं, एकदा जरी मुखामधून तुमच्या शिव असं निघालं, तरी तुमचे अनेक पाप नष्ट होतात आणि अनेक पापांना नष्ट करून पुण्याचा उदय करून देणारं हे केवळ शिव नाम आहे. नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे, तर त्या नामाचं जे स्वामी आहे, ते नामी जे आहे, त्यांच्यामध्ये केवढं सामर्थ्य असेल. वस्तुतः नाम आणि नामीमध्ये कुठला भेद नसतो, तरीही त्या ठिकाणी वर्णन जर केलं तर परमात्मा शिव यांच्यामध्ये केवढं सामर्थ्य असेल हो. म्हणून भगवान शंकरांच्या ठिकाणी अशा प्रकारचा राग द्वेष अत्यंत दुःखद आहे. अत्यंत त्या ठिकाणी ईर्ष्या जी तुमच्या मनात आहे फार भयानक आहे, विनाशकारी आहे. आणि मला तरी असं वाटतंय की ज्याच्या मनामध्ये भगवान शंकराविषयी द्वेष आहे त्याचा विनाश लवकर जवळजवळ आलेला आहे, असं देवी सती सांगते. की तुमच्या मनात जर माझ्या पतीविषयी द्वेष आहे तर तुमचा विनाशही लवकरच आता जवळच आलेला आहे. म्हणून देवी सती आता वर्णन करते, पुढे सांगते की हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की ते हाडाचे गळ्यामध्ये घालतात, भस्म लावतात, जटा इकडे तिकडे पडलेल्या आहेत, भूत पिशाच यांचे स्वामी आहेत, भूत पिशांच्या मध्ये राहतात, स्मशानात राहतात, आदी आदी करून जर तुम्हाला असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बाहेरचं सगळं रूप पाहून जर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी तुच्छ समजतात तर तसं अजिबात नाही. कसं आहे मग तर सांगितले, आधी ब्रह्मा विष्णू आदी जेवढे देवता आहेत ना, हे सगळेच्या सगळे काय करतात, भगवान शंकराच्या पायामधून जे काही देवाचे पाय धुतल्यानंतर जे निर्माल्य बाहेर येतं, त्या निर्माल्याचं प्राशन करण्याकरता दोन्ही हात पसरून बसलेले असतात. ब्रह्मदेवाला विचारा, ब्रह्मदेव ज्यांचे वडील आहेत ना, दक्ष प्रजापतीचे वडील आहेत ब्रह्मदेव, तुमचे वडील स्वतः माझ्या स्वामीचे पदप्रक्षालन करून ते निर्माल्य प्राशन करतात. एवढं मोठं सामर्थ्य माझ्या स्वामीचं आहे आणि तुम्ही त्यांना काय समजताय, तुम्ही त्यांना दरिद्र किंवा भिकारी समजताय. अशा प्रकारे देवी सती अत्यंत दुःखद अंतःकरणाने बोलते. पुढे सांगते की जे लोक निरंकुश आहेत, ज्यांच्यावर काही अंकुश नाहीये, ज्यांना धर्म मर्यादा माहीत नाहीये, असे अमर्यादित धर्माच्या मर्यादेला हानी पोहोचवणारे जे लोक आहेत, यांनी जर चुकून आपल्या स्वामीची कधी आपल्या समोर निंदा केली तर काय करायचं सांगितले, असे दोन्ही कान बंद करायचे. जर कुणी आपल्या स्वामीची, आपल्या देवाची किंवा आपल्या गुरुची निंदा केली तर दोन्ही कानावर हात ठेवायचे आणि गुपचूप निघून जायचं, तिथून ऐकायचं नाही. आणि जर तुमच्याकडे सामर्थ्य आहे, काय करायचं, जर सामर्थ्य आहे तुमचं तर त्या व्यक्तीला बलपूर्वक त्याचं पाप करणारी ती जी जिव्हा आहे, निंदा करणारी ती जी जिव्हा आहे, तिला कापून फेकून द्यायचं. जर स्वामीची तुम्ही निंदा ऐकू शकत नाही आणि तुमच्याकडे जर सामर्थ्य आहे तर स्वामी द्रोहीला दंडित करायचं, आणि दंड देण्याचं सामर्थ्य नसेल तर दोन्ही कानावर हात ठेवायचा आणि निघून यायचं. त्यातला हा पर्याय सगळ्यात उत्तम आहे, कारण आपल्याकडे काय सामर्थ्य नाहीये. आपल्या दुसऱ्याला दंड देत बसलं तर आपल्याला मोठा दंड मिळेल. त्याच्यामुळे हे भांडणं उगाच करत बसायचे नाही. मग काय करायचं तर दोन्ही कानावर हात ठेवायचा, निघून जायचं. ज्या गल्लीमध्ये, ज्या ठिकाणी कुठेही आपल्या गुरूंच्या विषयी, आपल्या स्वामीच्या विषयी, आपल्या इष्टदेवाविषयी थोडीशी जरी निंदा होत असेल तर तिथून निघून जायचं, स्थान बदलून टाकायचं, त्या व्यक्तीशी संपर्क तोडून टाकायचा. ती व्यक्ती समोरून त्या गल्लीतून येत असेल तर आपला रस्ता बदलायचा, काही हरकत नाही. लोक म्हणतील काय माणूस आहे हा, तिकडून मी येत होतो आणि यांनी रस्ता बदलला, काही फरक पडत नाही. हा जगाचा रस्ता आहे, भौतिक रस्ता आहे, आध्यात्मिक रस्त्यावर तुम्ही आहात. जर तुम्ही तो व्यक्ती एवढा कुकृत्य करूनही जर तुम्ही त्याला प्रेमाने भेटतायत, अजून साधक वृत्ती बरं काही नाही तर तुम्ही म्हणता संत महापुरुषांनी असं का करावं, मग तिथं सगळ्यांना भेटतात, त्यांचे ते सिद्ध आहेत, सिद्धांविषयी नाही चाललं, ते साधक आहेत, त्यांच्याविषयी हे आहे. एखादा जर स्वामीद्रोही व्यक्ती आहे तर त्याला भेटायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, त्याला पाहायचंही नाही, त्याच्याशी कुठला संवाद साधायचा नाही. का म्हणून करायचं, तो जर स्वामीद्रोही आहे तर आपल्याला तिथून दुसरीकडे निघून जायचं. ही आपली स्वामी भक्ती आहे, स्वामी निष्ठा आहे. देवी सती सांगते की ठीक आहे, तुम्ही माझ्या पतीची फार मोठा अपमान केलेला आहे, माझ्या स्वामीचं काय केले तुम्ही, निरादर केलेला, आदर ठेवलेला नाही, मोठा अपमान केलेला आहे, त्यांची निंदा केलेली आहे आणि मी तुम्हाला दंडित नाही करू शकत, पण एक खूप मोठा दंड चला माझ्या वतीने तुम्हाला मी देऊ शकते, तो दंड तुम्हाला नक्की मिळेल. तर तेच त्या ठिकाणी देवी सती सांगते की मला फार त्रास वाटतोय की हे जे शरीर आहे ना, हाडा माणसाचं मिळालेलं हे शरीर, हे तुमच्यापासून मला मिळालेलं आहे.
या शरीरामध्ये सुद्धा दोष आहेत. म्हणून तर मी माझ्या स्वामीने सांगितलं की हेच प्रभू राम आहेत, हेच श्रीराम आहेत. हे सांगूनही मी त्यांचं ऐकलं नाही. हा माझा दोष नाहीये. मुळात हे शरीर मला तुमच्याकडून मिळालेलं आहे. तुमची बुद्धी कुटील आहे. त्या कुटील बुद्धीचा परिणाम म्हणून मला त्या ठिकाणी माझ्यामध्ये ते दोष दिसले आणि त्या दोषाच्या फळातूनच मी हे काम केलं. सीतेचं रूप घेतलं आणि रामांच्या समोर जाऊन उभे राहिले. हे जे माझ्याकडून कुकृत्य घडलं गेलं याच्यामध्ये तुमचाच खूप बरा मोठा दोष आहे. तुमच्याकडून मिळालेलं हे शरीर खूप विचित्र आहे आणि हे असं पापमय शरीर मला नको आहे. मग काय करायचं? हे शरीर मी माझ्या पद्धतीने भस्म करून टाकेल, त्याग करून देईल मी या शरीराचा. शरीर ठेवणार नाही. बघा, आपल्या स्वामीची निंदा, आपल्या स्वामीचा जो वैरी आहे त्याच्यापासून मिळालेलं शरीर सुद्धा नको आहे. तेच देवी सती सांगते, प्राण गेले तरी चालेल परंतु स्वामीची निंदा कदापि ऐकायची नाही, ऐकून घ्यायची नाही. संघर्ष करायचा, नाहीतर निघून जायचं. आणि ह्याच प्रकारे या ठिकाणी मला हेच ध्यानात येतंय की हे शरीर या ठिकाणी मी त्याग केलं पाहिजे. बघा, खूप सुंदर हा प्रसंग आहे. आपली वेळ संपलेली आहे. मग आता इथून पुढचा जो संवाद आहे तोही खूप छान आहे. तो संवाद आपल्याला उद्या ऐकायचा आहे. आणि देवी सती देहत्याग करायचा विचार करते. मग देहत्याग करणं हे नेमकं काय आहे, कसा ते देहत्याग करणार, त्याचा अर्थ काय होईल, याचा जो विचार आहे उद्या करूया. अशा प्रकारे झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमदः